पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। हरी भक्त माझे जीवलग सोयी रे, हृदयी पाऊले धरीन त्यांची, अंतकाळी येती माझ्या सोडवणे, मस्तक बैसने देईन त्यासी। हरी भक्त माझे जीवलग सोयी रे, हृदयी पाऊले धरीन त्यांची, अनिक सोय रे सज्जन ओ कोणी, वैष्णवा वाचोनी नाही मज। हरिभक्त माझे जीवलग सोयी रे, हृदयी पाऊले धरीन त्यांची, देईन आलिंगन धरीन चरण, संसार सीन नासे तेने। हरिभक्त माझे जीवलग सोयी रे, हृदयी पाऊले धरीन त्यांची, कंठी तुळशी माळा नामाचे धारक, ते माझे तारक भव नदीचे। हरिभक्त माझे जीवलग सोयी रे, हृदयी पाऊले धरीन त्यांची, तयांचे चरणी घालीन मी मिठी, चाड ही वैकुंठी नाही मज। हरिभक्त माझे जीवलग सोयी रे, हृदयी पाऊले धरीन त्यांची, आळसे दंबे भावे हरीचे नाम गाती, ते माझे सांगाते परलोकीचे। हरिभक्त माझे जीवलग सोयी रे, हृदयी पाऊले धरीन त्यांची, काया वाचा मने देईन क्षम त्याशी, चाड जीवितवाशी नाही मज। हरिभक्त माझे जीवलग सोयी रे, हृदयी पाऊले धरीन त्यांची, हरीचे नाम मज मनविती कोणी, हरीचे नाम मज मनविती कोणी, तया सुखाधनी धनीवरी। हरिभक्त माझे जीवलग सोयी रे, हृदयी पाऊले धरीन त्यांची, तुका मने तया उपकारे बांधलो, मनवोनी आलो शरण संता। हरिभक्त माझे जीवलग सोयी रे, हृदयी पाऊले धरीन त्यांची, हरिभक्त माझे जीवलग सोयी रे, हृदयी पाऊले धरीन त्यांची, हृदयी पाऊले धरीन त्यांची, अंतकाळी येती माझ्या सोडवणे, मस्तक बैसने देईन त्यासी। मस्तक बैसने देईन त्यासी, हरिभक्त माझे जीवलग सोयी रे, हृदयी पाऊले धरीन त्यांची। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञानराज सुपात्र, तया आठविता महपुण्य राशी,
नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी सजयति सिंधुरवदनो देव यत्पाद पंकज स्मरणं वासर्मनिरीवतम सारासी नाशयति विघ्नं या कुंदेन्दु तुषार हरधवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावरदंडमंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता समपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यपहं मुक्कं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमः वन्दे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु ज्या नामे पृथ्वी समोर तरली ते नाम माझे वाचे असो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे पनिकालिया स्पर्शिला ते पाय माझे बाळे असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेशनाशा गोविंदा तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलीक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक अक्षरम पुसाम महापातक नाशनम ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीव लोचनम जानकी लक्ष्मण पेतम जटा मुकुटमंडितम रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम श्री राम राम रणकर्कश राम राम श्री राम राम शरणं भव राम राम श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत पिता रामचंद्र स्वामी रामो मत सखा रामचंद्र सर्वस्वम्य रामचंद्र दयालो रनान्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्यं राम नाम वरानने पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कैलास रान शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मन मोहन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहो आळंदी पंढरी राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहो आळंदी पंढरी राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहो आळंदी पंढरी राजा राम 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 सीता राम 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 हरि राम 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 प्रभु राम 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 राजा राम 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 सीता राम 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 जय जय विठ्ठल राखो माये 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 ओम नमो नारायणा वेद पारायणा सत्यनारायणा श्रीमद नारायणा भगवत नारायणा ओम नमो नारायणा श्री विष्णु नारायणा श्री राम नारायणा श्री कृष्ण नारायणा श्री विठ्ठल नारायणा श्री पांडुरंग नारायणा ओम नमो नारायणा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मयोग पीठे तोठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णुं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम ओम श्रीराम जय जय राम 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 जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग
ओवी 25 ते 50. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जो जय. श्री गणेशाय नमः. सहज सहज तरी अवधार वक्तृत्व अवधानाचा होय चारा तरी द्वंद्वे पेलते अक्षरा प्रमेयांची अर्थू बोलाची वाट पाहे ते अभिप्रावची अभिप्राया ते विये भावाचा फुलोरा होत जाये मतीवरी मनोनी संवादाचा सुवा उढळे तरी हृदय आकाश सारस्वत बोळे आणि श्रोता दुष्चित तरी वितुळे मांडला रसून अहो चंद्रकांत द्रवता किर होये परी ते हातवटी चंद्रिकी आहे मनवुनी वक्ता तो वक्ता नोहे श्रोतेनी विना तरी आता मुते गुड करावी परी आता मुते गुड करावी ऐसे तांदुळी कासया विनवावे साई खेडियाने काही प्रार्थावे सूत्रधारा ते तो काय बाहुलियांची आकाजा नाचवी की आपुलिये जाणीवेची कळा वाढवी मनवुनी माया ठेवा ठेवी काय काजम तव श्री गुरु मनती काय जाहले हे समस्त ही आमा पावली आता सांगे जे निरोपिले नारायणे येथ संतोष आणि निवृत्ती दाशे जी जी मनवुनी उल्लासी अवधारा श्री कृष्ण ऐसे बोलती जाहले ना तरी अर्जुना हे बीज पुढती सांगितले तुझ जे हे अंतकरणीचे गुज जीवाची येणे माने जीवाचे हिये फोडावे मग गुज का पामुज सांगावे ऐसे काही सुभावे कल्पिसी जरी तरी परियशी गा प्राज्ञा तू असतेचीच संज्ञा बोलली गोष्टीची अवज्ञा नेनसी करून मनोनी गुडपण आपुले मोडो वरी न बोलणे ही बोलावे घडो पर्यामुची जीवीचे पड तुझ्या जीवी आगाथाने किर दूध गुड परिथानासीची नवे की गोड मनोनी सरोका सेवितियाची चाड जरी अनन्य मिळे मुडाहुनी बीज काढिले मग निर्वाळलिये भूमी पेरिले परिते सांडी विखुरी गेली मनू एकाई या लागी सुमनु आणि शुद्धमती जो अनिंदको अनन्य गती पैगा गौप्यही परितया प्रती चावळी जे सुखे तरी प्रस्तुत आता गुणी यही तू वाचून अनेक नाही मनोनी गुज तरी तुझ्या ठाई लपू नये आता किती नावा नावा गुज म्हणता कानडे वाटेल तुझ तरी ज्ञान सांगीन सहज विज्ञानेशी परिस्थिती ऐसनी निवाडे जैसे बेसळले खरे कुडे मग काडीजे फाडो वाडे पारखोनिया का चांचू चेनी सांडशे खांडीजे पय पाणी राजहंशे तुझ ज्ञान विज्ञान तैसे वाटुनी देऊ
मग वारेची आधार साम पडिनला कोंडा कानुरेची जैसाम आणि कणांचा पेसा राशिवा जोडे तैसे जे जाणीतल यासाठी संसाराची गांठी लावणी बैसवी पाटी मोक्ष श्रीच्या जे जाणणे आसु विद्येच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी जे सकळ गुह्यांचा गोसावी पवित्र राहो आणि धर्माचे निजधाम देवीची उत्तमाची उत्तम पैजया येता नाही काम जन्मांतराचे मोटके गुरुमुखे उदेजत दिशे आणि हृदयी स्वयंभची असे प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपेसयाची देवीची गा सुखाच्या पाऊटी चढता येई जे जयाच्या भेटी मग भेटल्या किरमो मिठी भोगणी याही पडे देवीची गा सुखाच्या पाऊटी चढता येई जय जयाच्या भेटी मग भेटल्या किर मिठी भोगणी याही पडे परिभोगाची आईले कडिलिये मेरे चित्त हु बेठेले सुखा भरे ऐसे सुलभ आणि सोपारे वरी परब्रह्म परिभोगाची आईले कडिलिये मेरे चित्त हु बेठेले सुखा भरे ऐसे सुलभ आणि सुपारे वरी परब्रह्म राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय पहिला भाग 4। श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय पहिला भाग 4। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। समुद्री सेतू बांधून वानर सेना घेऊन लंके आला रघुनंदन भेरी निशान लावूनी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानिल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशी देई प्रेम काही कळाम पांडुरंगा 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 तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझा जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा प्रभू
तुम्ही जे जे बोले ते तुम्ही तुमचेच शिकविले, म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो, श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील पहिल्या अध्यायाच्या 4थ्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणावरती नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमच्या परमपूज्य गुरुवर्यांना वंदन करून, आईवडिलांच्या चरणाशी प्रणिपात करून कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. 400 कोसाच्या समुद्रावरती सेतू बांधून आपल्या बरोबर वानर सेना घेऊन वाद्यांच्या गजरामध्ये बेरी निशान लावून रामराया आपल्या वानर सेनेसह लंकेला आलेले आहेत. भगवंताच्या नामाचा जो मंत्र आहे रामकृष्ण हरी, या भवसागरातून तरुण जाण्यासाठी रामकृष्ण हरी हा अखंड उच्चार आपल्या वाणीतून झाला पाहिजे. आणि त्या सेतूच्या आधारेच या देहाला आलेला, या देहामध्ये बसलेला जो जगाचं जगजीवन परब्रह्म परमात्मा आत्मा राम रूपानं आतमध्ये नांदत आहे, सर्व लवाजम्यासह तो आत आहे. त्याच्या बरोबर हे 10 इंद्रिय आहेत, 11 मन आहे, चित्त चतुष्ट आहेत, 72,000 नाड्या आहेत. आणि या सगळ्याचा करता करविता भगवान परमात्मा श्रीराम आत्माराम रूपानं आतमध्ये नांदत आहे. जर आपण या भवसागरातून तरुण जाण्यासाठी रामकृष्ण विठ्ठल हरी देवा तू आमच्यावर कृपा करी, या संसारातून तारी 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 अशी जर आपण भगवंताला प्रार्थना केली तर ही प्रार्थनाच आपल्यासाठी रामनामाचा अखंड सेतू भगवंतापर्यंत पोहोचवण्यासाठी साहजिकच उपयोगाला येईल. हे या ओवीचं भावार्थानं चिंतन आहे. असं भाविक भक्त हो, रामभक्त हो, मज पामराला वाटतं. त्याप्रमाणे मी भगवान परमात्मा बुद्धी देतील, नात्रयांची जशी कृपा होईल तसं निरूपण करण्याचा प्रयत्न करू. आला देखो नी रघुनंदन, रावण झाला अति उद्विग्न, पाचारोनी सुख सारण, दुःख दारुण आलोची. लंकेला रामराया आलेला आहे. रावणानं हे ऐकलेलं आहे, रावणाला ही बातमी कळालेली आहे. रावण अति उद्विग्न झालेला आहे. कारण भक्ती करत असताना अहंकार आडवा आला की त्या अहंकाराला ठेचायसाठी विवेक जागृत करावा लागतो. सदसद विवेक बुद्धीला स्मरावं लागतं, सदसद विवेक बुद्धीनं वागावं लागतं.
आणि मग त्यावेळेस काय होतं तर खरं काय खोटं काय, सुख कशात आहे, सुख कशाला म्हणावं, दुःख म्हणजे नेमकं काय, ते कसं जातं, येतं कसं. सुखाची अपेक्षा सर्वजणच ठेवतात, पण अपेक्षा न ठेवताही दुःख येतं असं आपल्याला वाटतं. पण भाविक हो, ह्या मनाच्या अवस्था आहेत. आपलं मनच म्हणतं ही अवस्था सुखाची आहे. थोडीशी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली की आपलं मनच म्हणतं ही दुःख अवस्था आहे. म्हणून या मनाला आपण काय केलं पाहिजे, या द्वैताच्या असणाऱ्या जाळ्यामध्ये गिरट्या घालायला लावण्यापेक्षा भगवंताच्या चरणाकडे गिरट्या घालायला लावलं पाहिजे. हे मन भगवंताच्या चरणाशी लावलं पाहिजे. मोकळं मन आहे ते बांधून ठेवलं पाहिजे. आणि त्या दोरीची गाठ भगवंताच्या चरणाला मारून त्या दोरीचा असणारा जो टोक आहे तो भगवंताच्या हातामध्ये दिला पाहिजे. मग मात्र आपलं मन इकडं तिकडं सैरावैरा धावू शकत नाही आणि त्या मनाच्या ठिकाणी उद्वेग निर्माण होत नाही. पण अहंकार रूपी राजा रावणाला लक्षात आलं की विवेक रूपी आत्माराम रूपी भगवान परमात्मा आपल्याला दंड देण्यासाठी, आपला विमोड करण्यासाठी आलेला आहे. राजा रावण उद्विग्न होतो. आपले जे दूत आहेत सुख आणि सारण त्यांना बोलावून घेतो आणि मोठं दुःख करू लागतो. माझे प्रधान उन्मत्त पूर्ण नाही सोहिताची आठवण, करिता वारुणी माधवी मद्यपान, ते पाटवी कोण हेर चार. राजा रावण काय दुःख करू लागला त्याचं चिंतन या ओवीमध्ये रामायणाचे कविकर्ते शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांनी केलेले आहे. ते काय म्हणतात, माझे प्रधान उन्मत्त पूर्ण, माझे जे मुख्य असणारे सेनापती आहेत, ज्यांच्याकडे माझ्या राज्याचे अधिकार आहेत, माझ्या राज्याचा भार मी त्यांच्या खांद्यावर टाकलेला आहे, ते प्रधान कसे झालेले आहेत तर उन्मत्त झालेले आहेत. त्यांना कर्तव्य आणि अधिकाराचा विसर पडलेला आहे. माजल्यासारखे पूर्णपणाने ते वागू लागलेले आहेत. त्यांना सोहिताची आठवण राहिलेली नाही. सोहित कशामध्ये हेही त्यांना कळत नाही. सोहित कशामध्ये, हित ते करावे देवाचे चिंतन, देवाच्या चिंतनामध्ये आपलं सोहित आहे हेही माजलेल्यांना कळत नाही, उन्मत्तांना कळत नाही. करिता वारुणी माधवी मद्यपान, ते नुसते उन्मत्त झालेत, माजलेत, मगरमस्त झालेले आहेत असं नाही, तर ते मद्यपान करतात, नशेमध्ये राहतात. ते त्या असणाऱ्या नशेमध्ये, त्या मद्याच्या कैपामध्ये बुडून गेलेले आहेत. इथं शब्द वापरला वारुणी माधवी मद्यपान. वारुणी हा पूर्वीचा एक मद्याचा प्रकार आहे. हिंदू धर्मामध्ये जी अनेक मद्ये सांगितलेली आहेत त्यामध्ये सर्वांमध्ये कडक असणारा मद्याचा प्रकार म्हणजे नशा येणारा
जास्त नशा येणारा असा मद्याचा प्रकार म्हणजे वारुणी आहे. ही वारुणी शास्त्र सांगतं खजुराच्या रसामध्ये दुसऱ्या अनेक असणाऱ्या विषारी वनस्पतीचे रस मिसळून हे वारुणी नावाचं मद्य तयार केलं जातं, जे अत्यंत कडक असतं. हिंदू धर्मामध्ये भांगासारखी नशा आणणारी शास्त्र सांगतं ही कडक अशी मदिरा आहे. वारुणी या शब्दाचा दुसरा अर्थ शास्त्र असं सांगतं की हिंदू धर्मामध्ये जसे अनेक विद्येच्या देवता आहेत, अनेक अस्त्रांच्या देवता आहेत, अनेक शस्त्रांच्या देवता आहेत, इंद्रियाच्या देवता आहेत, बुद्धीच्या देवता आहेत, त्याचप्रमाणे मद्याच्याही देवता आहेत. आणि मद्याची देवता तिचं नाव वारुणी आहे. अशी वारुणी माधवी म्हणजे जी मादक आहे, म्हणजे नशा आणणारी आहे, कैफ आणणारी आहे, हे सगळे प्राशन करून माझे प्रधान उन्मत्त झालेले आहेत. ते त्या नशेमध्ये झिंगत आहेत. आता त्यांच्याकडे हेर पाठवून तरी काय करावं, ज्यांना स्वहित कळत नाही. आपलं नुकसान कशात आहे, आपला फायदा काय आहे. मद्य पिल्यानं काय होतं तर शरीराचा समतोल ढासळतो, कुटुंबामध्ये विषमता निर्माण होते, संवाद तुटतो, धनसंपत्तीचा नाश होतो, यकृत, फुफ्फुस, किडन्या, आतडी हे सगळं खराब होऊन जातं. आणि जेणेकरून अल्प वयामध्येच हे जग सोडून जावं लागतं. एवढं नुकसान नरदेहाला येऊन या मद्यपानामुळे होतं. आणि माझे प्रधान तर ह्या नशेमध्ये दंग आहेत. तिथं मी हेर पाठवून काय करणार आहे. प्रधानांना सांगून तर काय उपयोग आहे. नशेत असलेल्या माणसाला आपण काही जरी सांगितलं, किती जरी सांगितलं, जसं पालत्या घाड्यावर पाणी म्हणतात. कारण ती माणसं कर्तव्य शून्य असतात, विचार शून्य असतात, कर्म शून्य असतात, अधिकार शून्य असतात. ते एका वेगळ्याच नंदनवनामध्ये वागत असतात. ते नंदनवन म्हणजे त्यांना नरकाकडे नेणार प्रवेशद्वार ठरतं. म्हणून राजा रावण म्हणतो या नशेमध्ये झिंगलेल्या प्रधानाकडे हेर पाठवून काय करावं, काय उपयोग होणार आहे. काही उपयोग होणार नाही. राजा रावण विचार करतो, असो माझ्या प्रधानांची कथा, माझी मजची पडली चिंता, लंके आल्या श्री रघुनाथा, काय म्या आता करावे. राजा रावण म्हणतो आता प्रधान कसे वागतात, प्रधान काय करतात, नशेमध्ये कुठं आहेत, कुठल्या अवस्थेत असतील, त्यांची काय चित्रकथा असेल, याचा आता विचार डोक्यातून सोडून दिलेला बरा. त्यांची चिंता करून आपल्याला खूप चिंता वाटेल. म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपली चिंता आपल्याला वाटली पाहिजे, आपली काळजी आपण घेतली पाहिजे. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. जो दुसऱ्यावर विसंबून राहतो त्याचा कार्यभाग नासून जातो.
म्हणून आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे गे. या संसाराच्या बंधनातून आपण स्वतःला जे अडकवून घेतो ना, त्या बंधनातून अगोदर आपण हळूहळू हळूहळू एकदम निष्ठायला शिकलो पाहिजे. आणि आपली आपण सुटका केली पाहिजे. आपण बांधलो गेलेलो असतो, त्यातून आपणच मोकळी करून घेतली पाहिजे. म्हणून आपुली आपण करा सोडवन. आणि म्हणून राजा रावण म्हणतो, आता आपली काळजी आपण घेतली पाहिजे. आपली काळजी आपण नाही घेणार तर मग दुसरं कोण घेणार. आता लंकेला रामरया आलेले आहेत. आलेल्या रामरयावर त्यांच्या सैन्यानिशी ते आपल्यावर लढाई चढाई युद्ध संग्राम करून आपला बिमोड करण्यासाठी आलेले आहेत. वैरी म्हणून आलेले आहेत. आणि त्या शत्रूचा बिमोड कसा करावा, आलेल्या रामाबरोबर कसे दोन हात करावे, किंवा आता नेमकं आपण काय करावं, याचा विचार खुद्द राजा रावण करू लागलेला आहे. तुम्ही जावो निहेर वृत्ती, श्रीराम सैन्य आहे किती, झुंजार आणि वीरवृत्ती, संख्या मज प्रती सांगावी. राजा रावणानं आपले जे हेर आहेत त्या दोन हेरांना, शुक आणि सारंगना बोलवून घेतल्यानंतर राजा रावण त्या दोन्ही दूतांना म्हणतो, तुम्ही बातमी आणायला रामरायाच्या सैन्याची माहिती काढायला जावा, कारण तुम्ही माझे हेरेगिरी करणारे गुप्त हेर आहात. रामाचं सैन्य किती आहे, रामाच्या सैन्यामध्ये वीर किती आहेत, झुंजार किती आहेत, लढवई किती आहेत, साधारण रामाचं सैन्य किती असेल, त्याची संख्या किती असेल, याची माहिती काढून यावी आणि मला सांगावी, असं राजा रावण आपल्या हेरांना, शुक आणि सारंग या दूतांना बोलतो. श्रीरामाचा उत्साह पूर्ण, शस्त्रास्त्रे दुर्धर बाण, सखा सौमित्र लक्षोमन, त्याची अंगवन मज सांगा. रामरयाची माहिती काढा. रामरया उत्साही आहे, तेजपुंज दिसतोय, टवटवीत दिसतोय का नाराज दिसतोय, त्याच्याकडे युद्धाचा उत्साह किती आहे, त्याच्या भात्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे असंख्य बाण आहेत, त्याच्याकडे कोणती कोणती दुर्धर शस्त्रास्त्र आहेत, आणि रामाबरोबर त्याचा सखा असणारा रामरयाची असणारी अर्धांगिनी, जगाची जगज्जननी माऊली सीता जानकीचं संरक्षण करण्यासाठी, रामाची सेवा करण्यासाठी वनवासामध्ये त्यांच्या बरोबर आलेला सौमित्र म्हणजे लक्ष्मण, त्याचा काय पुरुषार्थ आहे, त्याची अंगवन किती आहे, या सगळ्याची माहिती काढा. मला ताबडतोब येऊन सांगा, असा राजा रावण आपल्या हेरांना, दूतांना, शुक सारंग यांना बोलतो. श्रीरामाचे बळदळ, वानरांचे शौर्य शिळ, लक्ष्मणाचा रण कल्लोळ, करोनी विवळ मज सांगा. जावा, माहिती काढा. कुणाला कळू देऊ नका तुम्ही माहिती काढायला आलेले आहे. गुप्त पद्धतीनं हेरगिरी करून तुम्ही सगळी माहिती काढा. रामाचं सैन्य किती, त्या सैन्य दळाचं बळ किती,
वानराकडे किती शौर्य आहे, किती सत्व आहे त्यांच्याकडं, ते किती शिलानं वागतात, रामाशी किती एकनिष्ठ वागतात. कारण शील हा शब्द कशासाठी वापरलेले की शत्रूच्या गोटातलं सैन्य फोडलं जातं, त्यातल्या प्रधानांना हेरगिरी करून फोडलं जातं. कोण फुटणार आहेत, कोण निष्ठावान आहेत, म्हणजे निष्ठावान नाहीत, जे दुटप्पे आहेत, त्यांना एकमेकाचे शत्रू आपल्या बाजूला वळवून समोरच्याची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून राजा रावण म्हणतो त्या वानर सेना आहे ना, त्या सेनेमध्ये किती शिलवान आहेत हे बघा. आणि शिलवान बघताना साधी सुधी वानरांना बघू नका, तर जे शौर्यवान आहेत, जे धैर्यवान आहेत, जे वीर आहेत, जे प्रतापी आहेत, झुंजार आहेत, लढवई आहेत, त्यातले फुटणारे किती आहेत बघा. त्यातले आपल्याला काय आपल्या बाजूला घेता येतात का, फोडता येतात का. लक्ष्मणाची काय अवस्था आहे, तो कसं रणांगण करू शकतो, रणांगणामध्ये काय गोंधळ घालू शकतो, काय अकांड तांडव माजवू शकतो, या सगळ्याची तुम्ही माहिती काढा आणि स्पष्टपणानं मला येऊन ताबडतोब सांगा. राजा रावण दोन्ही हेरांना शुक आणि सारण यांना बोलू लागलेलं आहे. जाता राक्षस वेश स्थिती, कपी तुमचा घात करीती, घेवनी वानर वेश बुंती, सैन्य संपत्ती गणावी. राजा रावणानं त्या दोन्ही शुक सारण हेरांना सांगितलं, असे तुम्ही राक्षसाच्या वेशामध्ये माहिती काढायला गेला तर तुम्ही बी तिकडून माहिती बी तिकडूच. कारण वानर काही साधे नाहीत. तुम्ही राक्षस वेशामध्ये गेला तर वानर तुमचा घात करतील. म्हणून तुम्ही दोघांनी काय करायचं तर हा राक्षसाचा वेश सोडायचा आणि वानर रूप धारण करायचं. वानर होऊन त्या सैन्यामध्ये शिरायचं आणि मग ते सैन्य किती आहे तिथली माहिती काढायची, तिथल्या गुप्त वार्ता सगळ्या टिपण करून घ्यायच्या. अशा प्रकारे राजा रावण आपल्या हेरांना सांगू लागलेले आहे. ऐकोनी रावणाचे वचन, शुक आणि सारण, वानर वेश धरो निदान, आले आपण कपी सैनी. रावणाची आज्ञा प्रमाण मानून रावणाच्या मुखातले शब्द ती वचन प्रमाणबद्ध मानून शुक आणि सारण यांनी ताबडतोब वानराचा वेश धारण केलेला आहे. आणि रामरैयाचं जिथं वानर सैन्य होतं त्या वानर सैन्यामध्ये येऊन हे शुक आणि सारण जे मुळात राक्षस आहेत, ज्यांनी नकली वानराचं रूप धारण केलेलं आहे, कशासाठी तर रामरैयाच्या सैन्यामधला चाखाचोळा घेण्यासाठी, गुप्त माहिती काढण्यासाठी वानर सैन्यामध्ये येऊन हे दोघे जण दाखल झालेले आहेत. सैन्य पाहता निवाडे, वानर दाटले चहूकडे, रीती पृथ्वी दृष्टी न पडे, मागे पुढे कोंदले. दोन राक्षस वानराच्या रूपानं हेरगिरी करण्यासाठी राजा रावणाकडून आले, रामरैयाच्या वानर सेनेमध्ये मिसळले. सैन्य इकडं तिकडं लक्षपूर्वक पाहू लागले. जिकडं पाहवं तिकडं सगळी वानर दिसू लागली.
पृथ्वीवर थोडी सुद्धा जागा शिल्लक नाही. मागं पुढं इकडं तिकडं दाही दिसेला सगळीकडे वानर सेना या दोघांनी पाहिली. वानर दाटले भूतळी, वानर दाटले नभस्थळी, वानर दाटले जळीस्थळी, लंका मुळी कलकलती. रामरायाच्या सैन्यातली वानर सेना ज्यावेळेस ते दोघे जण पाहतात त्यावेळेस जमिनीवर वानर, आकाशात वानर, पाण्याच्या भोवताली वानर, जळी स्थळी आकाशी सगळीकडे वानर कलकल करू लागलेली आहेत. या दोघांनी पाहिलेलं आहे. ते करिता शंकस पुराण, वानर संख्या न करवी जान, थोटावले सुख सारन, वानर गण न गणवती. अहो तिथं बोंबलायची सुद्धा सोय राहिली नाही म्हणतात. वानर मोजायला सुरुवात केली, पण तेवढं गणित तर यायला पाहिजे ना. म्हणजे जिथं कॅल्क्युलेटर सुद्धा बंद पडेल एवढे रामरायाचे रामभक्त वानर मंडळी तिथं रामाच्या समवेत आहेत. या दोघांनी त्यांची संख्या मोजायला सुरुवात केली, पण ते म्हणतात दमलो बाबा आता काही यांची संख्याच गणित करणं आपल्या बापाच्यानं जमत नाही. आपल्याला हे वानर एकूण किती आहेत, कोणत्या प्रकारचे आहेत, किती प्रकारचे आहेत हे तर सोडाच, पण एकूण संख्या किती आहे हे अंदाजे गणित सांगणं सुद्धा फार अवघड झालेलं आहे. आपल्याला यांचं मोजमाप करता येत नाही. अशा प्रकारचे या दोघांची अवस्था रामरायाच्या सैन्यामधील वानर सेना पाहून हे दोघे सुख आणि सारण ज्यांनी वानराचा वेश धारण केलेले आहे ते थक्क झालेले आहेत, दंग झालेले आहेत. एक आदळले लंकेसी, असंख्य वानर आकाशी, कपी कोंदले पृथ्वीसी, सिंधुपाशी अगणित. काही अगदी लंकेच्या प्रवेशद्वाराजवळ आहेत. असंख्य वानर आकाशामध्ये आहेत. जमिनीवर तर थोडी सुद्धा जागा शिल्लक नाही. समुद्राच्या जवळ सगळीकडे पाहावं तिकडं वानरच वानर. आबाब केवढी ही वानर म्हणण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय शिल्लक राहिला नाही. अशी असंख्य अनंत, ज्याला भगवान परमात्मा म्हणतात अनंत कोटी ब्रह्मांड नायक, तशी अनंत कोटी ही भगवंताची वानर सेना या दोघांनी पाहिली आणि त्याचं गणित त्यांना जुळेना झालं. मागून वानरांच्या परवडी, सवेग धावती तातडी, नळनीळ अंगद विकोडी, अति कडाडी पै आले. लंकेकडे आगमन केलेली रामरायाची जी महत्वपूर्ण वानर सेना आहे त्याचं गणित हे दोघे जण हेर म्हणून काढत होते. त्यांचं गणित काढणं एवढं मुश्किल झालं होतं. फक्त पुष्कळ वानर आहेत एवढं ते म्हणू शकत होते. किती वानर आहेत? पुष्कळ आहेत. पुष्कळ. पुष्कळ म्हणजे किती? ज्याचं गणितच करता येत नाही. गणित करणाऱ्याची गणित संख्या सुद्धा जिथं संपते अशा प्रकारची अवस्था आहे. आणि एवढंच नाही तर ते दोघे पाहू लागलेले आहेत की अजून मागून वानरांच्या झुंडीच्या झुंडी, लोंडाच्या लोंडा लंकेकडे येते.
सगळे धावत येत आहेत, उड्या मारत आहेत, किरण ठोकत आहेत. त्याच्यामध्ये नळ आहे, नीळ आहे, अंगद आहे आणि सगळे मोठ्यानं रामनामाचा भुभुकार ठोकत मोठ्या आवाजामध्ये, आवेशामध्ये, उत्साहामध्ये वानर सेना अजून लंकेकडे येत आहे. अजून वानर सेना लंकेकडे यायला चालूच आहे. अजून पाठीमागून किती येणार आहेत काही माहिती नाही. हे दोघे म्हणले आपल्याला यांचं गणित करायला पाठवलेलं आहे. शक्य आहे का बाबा गणित करणं? तर याचं उत्तर आहे फक्त अशक्य. श्रीराम पाठीसी वानर अर्बुदे निर्बुदे पद्मानी करम. त्यामागे सुग्रीवांचा भार अति अपार असंख्य. रामरयाच्या पाठीमाग जी वानर सेना आहे म्हणले ती अर्बुदात आहे, निर्बुदात आहे. म्हणजे लक्ष कोटी 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 वानर एवढी रामरयाच्या पाठीमाग दिसत आहेत, ज्याचं पद्मामध्ये सुद्धा मोजमाप करता येत नाही. हे झालं रामरयाच्या अवतीभोवताली पाठीमागची वानर. पण जी सुग्रीवांची असणारी वानर सेना आहे तो फौज फाटाय म्हणले त्याची पण संख्या अतिशय अपार आहे म्हणले, असंख्य आहे म्हणले, ज्याचं मोजमाप करता येत नाही एवढी वानर सेना या शुक आणि सारण या दोघांनी हेरगरीला येऊन आपल्या डोळ्यानं साक्षात पाहिलेली आहे. त्याही वेगळे पैज उत्पत्ती, वेगळे वेगळे भार नेनो किती. संख्या करिता शंकस्फूर्ती, सैन्य संपत्ती न गानवे. लंकेच्या प्रवेशद्वाराजवळ किती वानर आहेत, सगळ्या मैदानामध्ये रणांगणावर किती वानर आहेत, रामाच्या अवतीभोवती किती वानर आहेत, समुद्राच्या तटावरती किती वानर आहेत, राजा सुग्रीवाच्या सैन्यामध्ये किती वानर आहेत, नळाबरोबर, निळाबरोबर, अंगदाबरोबर, जांबुवंताबरोबर, या सगळ्या बरोबर किती वानर सेना आहे. अजून पाठीमागून किती वानर सेना येते. एवढंच नाही तर अजून असणारे बाकीचे जे सेनापती आहेत त्या सेनापतीच्या सैन्यामध्ये किती किती वानर आहेत याची संख्या, याचं गणित या दोघांना करणं अशक्य झालेले आहे. ते म्हणतात आता काय बोंबलायची सोय राहिली का, तोंडावर हाणून घ्यावं का म्हणले आपल्या आपल्या. काय आपण मोजावं, कसं मोजावं, कशी गणती करावी. तोबा 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 म्हणायची वेळ आलेली आहे. अशी अशुक सारणाची अवस्था वानर सैन्य पाहून झालेले म्हणतात. शोधिता वानर पाळतीने तव ओळखिले विभीषणे, त्यांची लक्षुण लक्षणे धरिले तेने साटोपे. हे शुक आणि सारण राक्षसांचा वेश सोडून वानराचं रूप धरून वानर संख्या मोजण्यासाठी, हेरगिरी करण्यासाठी आलेले होते. पण जेव्हा हे विभीषणांनी पाहिलं ताबडतोब त्यांच्या लक्षात आलं, अरे ही दोन वानर जरा नवीनच दिसतात म्हणले. लगेच त्यांनी वर्म जाणलं, त्यांची लक्षणं पाहिली. हे कसे वागतात, कसे फिरतात, काय लपाछपी करतात, कोणावर कसे टपलेले आहे, सारखे डोळे लावून वानराची संख्या कशी मोजतात. नेमकं यांचं काय चाललेलं आहे, यांचं गणित काय कळेना. या दोघांना गणित कळेना, पण विभीषण म्हणतात या दोघांचं गणित मला कळेना. विभीषणांनी त्यांना ओळखलं आणि ताबडतोब विभीषण महाराजांनी
या दोघांना मोठ्या आवेशानं शिताफीनं पकडलं, त्यांना आपल्या ताब्यात घेतलं. आता विभीषण महाराज या ताब्यात घेतलेल्या 2 नकली वानरांना म्हणजे शुक आणि सारणांना नेमकं काय करतात? शिक्षा देतात की सोडून देतात? याचं चिंतन आपण क्रमशः पुढील भागामध्ये करू. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय. श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनी अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरी रेव जगत जगदेव हरी. हरि तो जगतो नहीं भिन्न वपु. यति यशमति परमार्थ गति सनरो भवसागर मुद्दरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरिका व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ बिभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. सकळ देवादि देवा कृपाळू आजी केशवा. महानंदा महानुभवा सदा शिवा सजरूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वज करुणाकरा. शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेष शयना. कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा जगत जनित्या जगजीवना. वसुदेव देवकी नंदना बाळरंगना बाळकृष्णा. तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी. हेची करीत सेविनवणी भवबंधनी सोडवावे. हेची करीत सेविनवणी भवबंधनी सोडवावे. ह्याची करीत सेविनवणी भवबंधनी सोडवावे. केशवा नारायण माधवा गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा नारायणा. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षाच्युता. जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा. श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता. जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा. श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता.
जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमोची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री 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 विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल